मुरगुड शहरासह शिंदेवाडी व यमगे या गावांना पिण्याचा पाणी पुरवठा ज्या तलावामधून होतो तो ऐतिहासिक सर पिराजीराव तलाव मंगळवार दिनांक 23 जुलै रोजी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास ओव्हरफ्लो झाला। तलावाच्या पश्चिम बाजूच्या सांडव्यातून पाणी ओसंडून वाहू लागले आहे। या तलावाची पूर्ण पाणी क्षमता 38 फूट इतकी असून गेल्या 2 दिवसापासून तलाव पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत होती। मंगळवारी पहाटे पाणी पातळी 33 फुटावरून 38 फुटापर्यंत पोहोचली। तलाव पूर्ण भरल्याचं समाधान नागरिकांना पाहायला मिळतंय। पिण्याच्या पाण्याची चिंता मिटल्याने मुरगुडमधील नागरिक खुश झाले आहेत। शंभर वर्ष पूर्ण झालेला हा तलाव काही अपवाद वगळता नेहमी 100% भरून वाहिला आहे। सांडव्यातून बाहेर पडणाऱ्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं दृश्य पाहावयास मिळालं। यावेळी मुरगुडमधील हिंदुत्ववादी संघटना आणि शिवभक्त मुरगुड यांनी तलावाचे पूजन करून महाआरती केली। नमस्कार, मी ओंकार पोद्दार, केके न्यूज प्रतिनिधी। आपल्या सर्वांनाच माहित आहे की मुरगुडसह शिंदेवाडी आणि यमगे या गावांना पाणी पुरवठा करणारा मुरगुडचा हा तलाव यंदाच्या पावसाळ्यामध्ये भरला असून या ठिकाणी सांडव्यातून बाहेर पडणाऱ्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी अनेक नागरिक या ठिकाणी भेट देत आहेत। त्याचबरोबर ह्या तलावाला 100 वर्षाची ऐतिहासिक परंपरा आहे। दरवर्षीच्या पावसाळ्यामध्ये 2 ओढ्यांमधून हा तलाव भरत जातो। छत्रपती शाहू महाराज आणि त्यांचे जनक बंधू सर पिराजीराव घाडगे यांनी मिळून हा तलाव बांधला होता। त्यानंतर मुरगुडसह परिसराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पूर्णपणे मिटला असून हा तलाव वर्षभर मुरगुडकरसह शिंदेवाडी आणि यमगे या गावच्या लोकांना या ठिकाणी पाणी पुरवठा करत असतो। तसेच हा तलाव 100 वर्ष होऊन सुद्धा या तलावाला कुठल्याही पद्धतीची गळती नाही आहे। अत्यंत दगडामध्ये केलेलं बांधकाम म्हणून या तलावाकडे पाहिलं जातं आणि दरवर्षी जुलै महिन्यामध्ये हा तलाव ओसंडून वाहतो। गेल्या वर्षी 15 जुलैला हा तलाव भरला होता। यंदा 7 ते 8 दिवसांनी हा तलाव उशिराने भरला असून या ठिकाणी नागरिकांचा आनंद गगनात मावताना दिसत आहे। केके न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओंकार पोद्दार। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।